देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथ प्रभूच्या मंदिरामध्ये आज पहिला श्रावण सोमवार त्याचबरोबर नागपंचमीनिमित्त भाविकांनी जे आहे ते दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। खरं तर देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग आहे आणि याच औंढा नागनाथ मंदिरामध्ये आज नागपंचमी आणि श्रावणाच्या पहिल्या सोमवारानिमित्त भाविकांनी जे आहे ते तुफान गर्दी केलेली आहे। आपण बघतोय या ठिकाणी ही जी आहे ते स्पेशल पासची रांग आणि दुसरीकडे जे आहे ते वरची आपल्याला दिसते जे जनरल दर्शन आहे। खरं तर मध्यरात्रीपासून मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। काल दिवसभरामध्ये जे आहेत ते श्रावण महिन्यानिमित्त 60,000पेक्षा जास्त भाविकांनी जे आहे ते दर्शन घेतलेलं होतं आणि आजही मध्यरात्रीपासून जे आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते औंढा नागनाथ मंदिरात दाखल होत आहेत। खरं तर दरवर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी जे आहेत ते लाखो भाविक नागनाथाचं दर्शन घेत आहेत। यावर्षी खरं तर नागपंचमी आणि पहिला सोमवार दोन्हीही एकत्र योगायोगाने जे आहे ते या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये याच औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलिसांनी जे आहे ते मोठा बंदोबस्त लावलेला आहे। त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला एकही स्टॉल या मंदिर परिसरामध्ये दिसत नाही। खरं तर आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा या ठिकाणी चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेवटच्या भाविकाचं दर्शन होईपर्यंत जे आहे ते मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार असल्याचं आपल्याला मंदिर समितीच्या वतीनंच सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, औंढा नागनाथ, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।